संदर्भातला निर्णय येईल। कोर्टाने तपास अधिकाऱ्यांना प्रश्नांची सरबत्ती केली आहे। बीड सत्र न्यायालयामधील दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण झालेला आहे आणि थोड्याच वेळामध्ये आता निर्णय। सध्या तपास अधिकाऱ्यांकडून न्यायाधीश माहिती घेत आहेत। न्यायाधीशांनी काही प्रश्न उपस्थित केलेले आहेत, त्या संदर्भात तपास अधिकारी त्यांना माहिती देत असल्याची माहिती समोर येते। तर थोड्याच वेळामध्ये या संदर्भातला निर्णय येईल। वाल्मिक कराड याच्यावर मकोका लावण्यात आलेला आहे आणि त्याच्या 10 दिवसांच्या कोठडीची मागणी एसआयटी कडून करण्यात आली आहे। पुढचा याचा तपास ही एसआयटी करणार आहे। त्याआधी कोर्टामध्ये या संदर्भातली ही सुनावणी। दोन्ही बाजूकडचा युक्तिवाद पूर्ण झालेला आहे आणि थोड्याच वेळात या संदर्भातला निर्णय। कोर्टाने तपास अधिकाऱ्यांना काही सवाल विचारले। कराडवर हत्येचा गुन्हा लागू होऊ शकत नाही असा युक्तिवाद कराडचे वकील सिद्धेश्वर ठोंबरे यांनी केलेला आहे। हा युक्तिवाद आता पूर्ण झालेला आहे। बीड जिल्हा सत्र न्यायालयामध्ये हा युक्तिवाद पूर्ण झालेला आहे। हत्येच्या दिवशी कराड घुले चाटे यांच्यामध्ये जवळपास 10 मिनिटे संवाद झाला फोनवरून। या संदर्भातली माहिती तपास अधिकाऱ्यांनी कोर्टामध्ये दिली। तर कोर्टामध्ये काय झालं ते आपण पाहूया। एसआयटीने काय युक्तिवाद केलेला आहे। हत्येच्या दिवशी वाल्मिक कराड, सुदर्शन घुले आणि विष्णू चाटे यांच्यामध्ये फोनवरून संभाषण झालं। तिघांमध्ये 3:20 ते 3:30 फोनवरून संभाषण झालं। तिघांमध्ये जवळपास 10 मिनिटे फोनवरून संभाषण झालं। फोनवरून 10 मिनिटे काय संभाषण झालं याचा तपास करायचा आहे असं एसआयटीने म्हटलंय। तर संतोष देशमुख यांच्या अपहरणाची वेळ आणि संभाषणाची वेळ ही मिळती जुळती आहे। 3 ते 3:15 या वेळेदरम्यान संतोष देशमुखांचं अपहरण झालं अशी माहिती एसआयटीची आहे। तर एफआयआर मध्ये संतोष देशमुख यांचं अपहरण 3 वाजता झाल्याचा उल्लेख आहे। हत्येच्या दिवशी कराडने संतोष देशमुखांना धमकी दिलेली अशी माहिती युक्तिवादादरम्यान एसआयटी कडून देण्यात आलेली आहे। आरोपींनी कट रचला, मग अपहरण करून संतोष देशमुख यांची हत्या केली अशी माहिती एसआयटीने कोर्टामध्ये दिली आहे। हत्येतील सर्व आरोपी सराईत गुन्हेगार, एसआयटीने कोर्टात युक्तिवादादरम्यान ही माहिती दिली। तर कराडने याआधी केलेल्या गुन्ह्यांची यादी कोर्टामध्ये सादर करण्यात आली आहे। कराडवर मकोका का लावला याच्यासाठी गुन्ह्यांची यादी पोलिसांकडून सादर करण्यात आली। संतोष देशमुख हत्या प्रकरण हे संघटित गुन्हेगारीमधून असल्याचे पुरावे पोलिसांकडून सादर करण्यात आले आहे। आरोपी कृष्ण आंधळे अजूनही फरार आहे। त्याला लपवण्यासाठी आरोपींनी मदत केली का ते तपासायचं आहे असं एसआयटीचं म्हणणं आहे। आरोपी कराड घुले चाटे यांच्यामध्ये काय नेमके संबंध आहेत ते तपासायचं आहे असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी कोर्टामध्ये केलाय। घुले चाटे फरार असताना त्यांना कुणी मदत केली ते तपासायचं आहे असं सरकारी वकिलांचं म्हणणं आहे। कराडची परदेशात काही संपत्ती आहे का ते तपासायचं आहे असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी कोर्टामध्ये केला आहे। तर कराडच्या वकिलांचा काय युक्तिवाद होता ते पाहूया। कुठल्याही आरोपीने कराडचं नाव घेतलेलं नाही असं कराडचे वकील सिद्धेश्वर ठोंबरे यांनी म्हटलंय। कराडच्या विरोधामध्ये कोणताही ठोस पुरावा नाही असा युक्तिवाद कराडच्या वकिलांनी केलाय। वाल्मिक कराडवर हत्येचा गुन्हा लागू होऊ शकत नाही असं कराडचे वकील म्हणतायत। फक्त फोन कॉलच्या आधारावर कराडला आरोपी बनवलं का असा सवाल कोर्टाने केलाय। अटक करताना आरोपीचा हत्येच्या गुन्ह्यात सहभाग आहे याची खात्री केली होती का असा सवाल कोर्टाकडून उपस्थित करण्यात आलाय। बीड सत्र न्यायालयामधला दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण झालेला आहे आणि आता थोड्याच वेळात या संदर्भातला निर्णय। 9 डिसेंबरला 10 मिनिटं संभाषण झाल्याची माहिती एसआयटीने दिलेली आहे। तर फोन कॉलच्या आधारावर हा आरोप जो आहे तो दाखल करण्यात आलेला आहे का असा सवाल या युक्तिवादानंतर कोर्टाकडून उपस्थित करण्यात आलेला आहे तपास अधिकाऱ्यांसमोर। कोर्टाने देखील तपास अधिकाऱ्यांना या संदर्भात काही प्रश्न विचारले। पुन्हा एकदा थेट जाऊयात सागरकडे। सागर,
निखिल, आपण पाहिलं की खरं तर जवळपास 1.5 तासापासून ही सुनावणी जी आहे ती या ठिकाणी बीडच्या विशेष मुख्य न्यायालयामध्ये सुरू आहे आणि यामध्ये खरं तर सुरुवातीला ज्या पद्धतीनं सरकारी वकील असतील, एसआयटीचे अधिकारी असतील यांनी काही गोष्टी ज्या आहेत त्या कोर्टाच्या निदर्शनास आणून दिल्या, काही पुरावे जे आहेत ते या कोर्टाच्या निदर्शनास आणून दिले आणि त्या बेसिसवरती 10 दिवसांची पोलीस कोठडी मिळावी अशी मागणी जी आहे ती न्यायालयाकडे केलेली आपल्याला पाहायला मिळाली होती. मात्र त्याला कुठेतरी आता त्याच्या वकिलांनी जे आहेत, वाल्मी कराडच्या वकिलांनी आक्षेप घेतला. या आक्षेपानंतर आपण पाहतोय की खरं तर वेगवेगळ्या गोष्टी ज्या आहेत, जे काही फॅक्ट्स आहेत ते आता समोर आणावे लागतील यासाठीच्या अधिकाऱ्यांना. त्याच पार्श्वभूमीवरती न्यायाधीश जे आहेत त्यांनी देखील काही प्रश्न जे आहेत ते उपस्थित केले. यामध्ये ज्या पद्धतीनं या संपूर्ण घटनेमध्ये वाल्मिक कराडला जे आरोपी बनवलं गेलं ते केवळ एका कॉलच्या आधारे बनवलं गेलं का, किंवा तुमच्याकडे जे पुरावे म्हणून तुम्ही सादर केलेले आहेत जे कॉल्स डिटेल्स किंवा तिघांमध्ये 3 आरोपींमध्ये हा संवाद झालेला होता, तर त्या आधारावरती तुम्ही याला आरोपी बनवलंय का आणि मग आरोपी बनवत असताना ह्याची संपूर्ण माहिती घेतली का, शहानिशा केली का, असं देखील या ठिकाणी कोर्टाने विचारलेलं आहे आणि त्यावरतीच आता यासाठीच्या अधिकाऱ्यांना देखील हे उत्तर देणं क्रमप्राप्त आहे आणि त्यानंतर न्यायाधीश आपला निर्णय जो आहे तो आता सुनावतील. खरं तर दोन्ही बाजूचा युक्तिवाद जो आहे तो पूर्ण झालेला आहे नक्कीच. आणि